यवतमाळ जिथे प्लास्टिक प्रदूषणाचा जीवसृष्टीवर किती भीषण परिणाम होतोय हे पुन्हा एकदा एका घटनेतून अधोरेखित झालं आहे। एका गर्भवती गायीच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिकचा कचरा यशस्वीपणे काढण्यात आलाय। या घटनेने पशुप्रेमी आणि सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे। यवतमाळ शहरात घडलेली ही घटना खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे। एक गर्भवती मोकाट गाय प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे जीव घेण्या संकटात सापडली होती। तिच्या पोटात वर्षानुवर्ष साठलेला हा 40 किलो प्लास्टिकचा ढिगारा केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या गर्भातील वासरासाठीही अत्यंत घातक ठरत होता। डॉक्टर गोपाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर अक्षय चव्हाण, डॉक्टर पियुष जोपे आणि अंश गटेलवार यांच्या पथकाने ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे। सध्या या गायीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेने पुन्हा एकदा आपल्या जीवनशैलीवर आणि प्लास्टिकच्या वापराच्या दुष्परिणामांवर विचार करण्याची वेळ आली आहे। आपण सर्रासपणे अन्नपदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकून फेकून देतो आणि तेच मोकाट जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवावर बेततं। या बचाव कार्यात विक्की शर्मा, अभिजित गुल्हाणे, प्रसाद वाजपेयी, सौरभ नाहर, अमोक वोरा, बबलू व्यास आणि गौ निवास संस्थांच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। गायीची गंभीर स्थिती लक्षात येताच त्यांनी तातडीने उपचाराची व्यवस्था केली आणि शस्त्रक्रियेचा सुमारे 4500 रुपयांचा खर्च विक्की शर्मा यांनी उचलून माणुसकीचं दर्शन घडवलंय। आठवडी बाजार गो निवास आणि बी काइंड संस्थेने नागरिकांना आवाहन केलं आहे की उरलेलं अन्न प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकू नका, ते प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा। आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी आपण अशा दुर्दैवी घटना टाळू शकतो आणि आपल्या पर्यावरणासोबतच या मुक्या प्राण्यांचंही रक्षण करू शकतो। यवतमाळमधील या घटनेने आपल्या प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचं महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिलं आहे। ही केवळ एका गायीची गोष्ट नाही तर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक जबाबदारीची गोष्ट आहे।